मुलाला नोकरी लावतो म्हणून एकाने पैसे घेतले आणि नंतर पैसे परत दिले पण नाहीत, म्हणून कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। पन्हाळा तालुक्यातील काखे येथील शेतकरी संभाजी विष्णू पाटील यांच्या एकुलत्या एक मुलाला देशसेवेसाठी पाठवण्याची खूप इच्छा होती। त्यानुसार संभाजी पाटील यांचा मुलगा शिवतेज संभाजी पाटील याला एका सैनिकी शाळेत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं। शिवतेजला सैनिक व्हायचं हे वाळवा तालुक्यातील शिवाजी बाळकृष्ण आहिरे याला समजल्यानंतर तो शिवतेजच्या वडिलांना भेटण्यासाठी काखे गावी आला। त्यांचा विश्वास संपादन केला आणि आपण शिवतेजला मिलिटरीमध्ये भरती करण्यासाठी मदत करतो, आपली वरपर्यंत ओळख असून भरती करण्यासाठी पैसे द्यावे लागतील असं खोटं सांगून संभाजी पाटील यांच्याकडून वेळोवेळी 18 लाख रुपयाची रोख स्वरूपात उचल केली। संभाजी पाटील यांनी लोकांकडून हात उसने बँकेतून आणि शेतीवर कर्ज काढून शिवाजी आहिरे यांना पैसे दिले। त्यानंतर गेल्या 3 वर्षापासून शिवाजी आहिरे यांनी शिवतेजला मिलिटरीमध्ये नोकरी लावली नाही, तसेच शिवाजी आहिरे यांच्याकडे पैसे मागितल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले। आपली फसवणूक झाल्याचं संभाजी पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर तसेच बँकेमधील कर्जावरील वाढत चाललेलं व्याज आणि हात उसने घेतलेल्या लोकांकडून पैशाची मागणी होत असल्यानं अखेर कर्जाला कंटाळून संभाजी पाटील यांनी काखे गावातील नदीकाठावरील देशपांडे नावाच्या मळ्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं संभाजी पाटील यांचा मुलगा शिवतेज यांनी सांगितलं। संभाजी पाटील यांचा मृतदेह कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। यावेळी नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।